नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। पुणे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून पुणे जिल्ह्यातील ओतूर हद्दीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले। पोलिसांनी 6 आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तल, जिवंत काडतूस आणि इतर हत्यारांसह 14,87,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। प्राथमिक तपासामध्ये आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून गंभीर स्वरूपाचे एकूण 20 गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचं उघडकीस आलंय। अहिल्यानगर जिल्ह्याच्या लोणी प्रवरा येथून चोरीस गेलेली बोलेरो जीप ही ओतूर पोलीस ठाणे हद्दीत दिसून आली आहे। या वाहनाचा शोध घेत असताना ओतूरमध्ये त्यांना हे वाहन आढळून आले। त्यावेळी वाहनासह असलेल्या संशयित इसमांकडे त्यांनी विचारणा केली असता त्यांच्यामध्ये वाद झालाय। त्यामुळे विघ्नेश घोलप यांनी चोर चोर अशी आरडाओरड केल्यानं गावकरी घटनास्थळी जमा झाले। त्यानंतर गावकरी आणि आरोपी यांच्यामध्ये झटापट होऊन 2 आरोपींना गावकऱ्यांनी पकडले, तर इतर 4 आरोपी गर्दीचा फायदा घेऊन पळून गेले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलीस स्टेशनमधील पोलीस पथकांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा पाठलाग केलाय। शोधकार्यामध्ये सातत्य ठेवून आलमे गावच्या डोंगरदरी परिसरातून पळून गेलेल्या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। आरोपी हे सराईत गुन्हेगार असून ते हत्यारासह असल्यानं काळजीपूर्वक तपास करून आरोपींना ताब्यात घेणं आवश्यक होतं। त्यासाठी आलमे, बल्लाळवाडी, कोळवाडी परिसरातील नागरिक तसेच पोलीस पाटील यांच्या मदतीने पळून गेलेल्या 4ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। या प्रकरणी आरोपींकडे सखोल चौकशी केली असता महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आणि वाहन चोरी असे एकूण 20 गुन्हे उघडकीस आले। त्यामध्ये 2 दरोडे, 1 दरोड्याचा प्रयत्न, 2 जबरी चोरी, 13 घरफोडी आणि 2 वाहन चोरीच्या गुन्हे समाविष्ट। दरम्यान आरोपींवर यापूर्वी महाराष्ट्रासह तेलंगणा आणि इतर राज्यामध्ये 50 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे आहेत। दरोड्याच्या तयारीत असलेल्या 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले।